ना ना ना, समथिंग इज गडबड है रे बाबा. नाही, खरं तर आपल्याला तो हायवे दिसायला पाहिजे. एवढं लवकर नाही येणार आहे तो हायवे. त्याच्या अगोदर आलोय आपण इथं टोल प्लाझाला. या आठवतंय का नाही? म्हणजे मला आठवते, मी आलो होतो. सो हे गाईज, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि रात्रीचे 10 वाजलेले आहेत आणि आपण चाललेलो आहोत आपल्या बाईकमध्ये पेट्रोल फुल करण्यासाठी. आणि तिथून तसंच आपण माल रोडकडे जाणार आहोत आणि तिकडचं व्ह्यू तुम्हाला दाखवू. तर हा एक आपला छोटासा ब्लॉग होणार आहे आणि चला बघू कसं होतं आहे. ट्रिप एफ झालेली आहे. 39 किलोमीटर्स पूर्ण झाले आहेत ट्रिप एफमध्ये. सर्व्हिस इंडिकेटर आणि फ्यूल इंडिकेटर ब्लिंक करत आहे. तर आपला 1 साल पूर्ण होत आहे. तर आपली थर्ड सर्विसचा टाईम झालेला आहे आणि आपलं टोटल जे रनिंग आहे ते ऑलमोस्ट 5000 हो गया आहे. तरी खूप छान वातावरण झालेलं आहे. मस्त 2 दिवस कंटिन्यू पावसानंतर थोडंसं रिलॅक्सेशन मिळालेलं आहे. तर आपण यावेळेस या HP पंपावरून पेट्रोल भरणार आहोत. बी सेफ, लुक अँड गोवाला सीन आहे. तर ओके, पॉवर ठीक आहे. पॉवर 9 लीटर कर देना. पावर 9 लीटर. हाँ, 0. ओके. तर 100 रुपये लिटर पेट्रोल चालू आहे पॉवरच. नॉर्मल पेट्रोल कितना? 94. ओके. हाँ, आज देख लिया, ताज देख लिया, किला देख लिया. और कुछ है क्या घूमने के लिए? हाँ. मैं तो ताज यहाँ पे रहने के बाद भी ताज में हाँ, यही होता है, जो पास में होता है उसको कभी जा. आगरा किला भी पसंद करने का था मैंने, हाँ, जब दोस्तों के साथ में भी अब आ गई. अच्छा. मेरा मन नहीं था क्योंकि उसके पीछे रास्ता है, उधर से मैं इतना निकलता हूँ, हाँ, क्या करेंगे देख के पर डे में. हो गया. थँक्यू. तर बाबा, खरी गंमत अशी आहे की यांना माहितीच नाही की मी इथंच आहे, सर्व्हिस करतोय. बट ओके, नो प्रॉब्लेम. त्यांनाही थोडंसं छान वाटलं आणि खरं तर मलाही छान वाटलं. मला आता खरंच असं वाटायला लागलं की मी खरंच कुठेतरी फिरायला गेलोय काय की. ओके. तर समोर बघू शकता, ताजमहलसाठी लेफ्ट, आग्रा किल्ला लेफ्ट, ग्वालियर सामने, एअरपोर्ट आणि कॅन्ट रेल्वे स्टेशन उजवीकडे. तर आपण लेफ्ट घेणार आहोत इथून. आग्रामध्ये खरं तर हा रोड मला खूप आवडतो. म्हणजे प्रॉपरली कसं आहे, स्ट्रीट लाईट वगैरे आहेत, सुंदर दिसायला दिसतो, व्ह्यू छान येतो. गर्दी असते पण ट्रॅफिक रूल फॉलो करतात थोडंफार, त्यामुळे सेफ वाटतं. आणि डबल लेन रोड आहे सिटीच्या आतमध्ये असून, त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही आहे खास. यार खरंच काय म्हणजे किती प्राऊड फील होतं ना ॲज अ रायडर असून, की आपण फुल गिअर अप वगैरे केल्यानंतर आपल्याला एक वेगळीच रिस्पेक्ट भेटली जाते.
जे की तुम्ही आता बघितलेलंच आहे. लुक अँड गो, पहा आणि जावा, पण थोडंसं सेफली जावा. ये आग्रा आहे. आग्रा म्हणण्यापेक्षा हे यूपी आहे. समजणारे समजले असतील. ठीक आहे, मस्त छान वाटतंय, खूप छान वाटतंय. खरं तर ही रोषणाई एवढी छान गेली ना या रोडतून, खूप छान. तर छोटी मोठी जर माहिती द्यायची झाली तर इथून जर आता ज्या चौकातून आलो तिथून जर लेफ्ट घेतला तर सरळ आपण रेड फोर्टला जाऊ शकतो. तो सरळ रोड रेड फोर्टच्या गेटवरती जातो. आणि इथं जो समोरचा येणारा चौक आहे, या चौकातून जर लेफ्ट घेतला तर तो ताजमहालच्या तर कडे जातो. अजून एक गंमत अशी होती की एवढं हिंदी बोलतो आपण, म्हणजे बोलावं लागतं, आणि त्याच्यामध्ये असं मराठी बोलायचं म्हटलं की कधी कधी हिंदी शब्द ऑटोमॅटिकली बाहेर येतात. पूर्वी असं असायचं की हिंदी बोलताना थोडंसं आपण अडकायचो, पण आता मराठी बोलताना अडकावं लागतंय. लुक अँड गो. तर आपण इकडं डावीकडे गेल्यानंतर सरळ आपण ताजमहालच्या कडे जाऊ शकतो. या रोडला पुढे घेऊन जाऊन पुन्हा लेफ्ट घेतल्यानंतर तिकडून ही रेड फोर्टला जाता येतं. वाव, काय मस्त रोड आहेत रे. मी ज्या वेळी प्रत्येक वेळी येतो या रोडला त्यावेळी एक वेगळाच आनंद येतो खरं तर राईडचा. मस्त साप बनवायला पण मजा येते, पण खरं तर साप बनवणं थोडंसं सेफ नाही आहे, तर केअरफुली चालवा असंच मी म्हणेन. या भागात बरेच सारे हॉटेल आहेत, कारण इथून ताजमहाल जवळ पडतो, आणि बऱ्यापैकी पब्स वगैरे इकडे भेटतील तुम्हाला. खरं तर हा छत्रीचा व्ह्यू बघितला का, मी बऱ्याच वेळा बघतो. खरं हा खूप छान वाटतो. एक समोर छोटंसं गार्डन आहे, दिसेल तुम्हाला. बरीच रंगीबिरंगी लाइटिंग्स केलेली आहे तिने. आग्र्यामध्ये खरं तर बघायला गेलं तर पेठा हा इथला खूप फेमस फूड आहे. फूड म्हणण्यापेक्षा तो एक आयटमच म्हणावा लागेल. स्वीट्स आहे खरं तर. रोड पूर्णपणे खाली मिळालेले आहेत आपल्याला. आपली बाईक ऑलमोस्ट 60च्या स्पीडनं आरामात चाललेली आहे. खरं तर मला असं वाटतंय की आता रस्ता संपू नये. एवढी मजा यायला लागली की असं चालत जाऊ, चालत म्हणजे राईड करत जाऊ. वाव, बघा जिकडे बघावं तिकडे रेस्टॉरंट, हॉटेल्स. अरे बापरे, हे पाऊस कुठून पडायला रे, पाणी पडतं रे बापरे वरून. ही मेट्रो लाईन आहे. हे समोर फतेहाबाद रोडचं मेट्रो स्टेशन आहे, तुम्ही बघू शकता. याच्या अगोदर मी बऱ्याच वेळा इकडे आलेलो आहे या रोडवरती. इकडे बर्गर किंग वगैरे, छोटे डॉमिनोज वगैरे, इकडे ब्रँडेड शॉप तुम्हाला भेटतील. खाण्यापिण्याचं काही कमी नाही आहे. फुल्ली टुरिस्ट एरिया आहे. फिरण्यासाठी आला तर स्पा पण आहेत बाबा इकडं. ठीक, तर कोणाला आपली मसाज वगैरे सुविधा घ्यायची असेल तर ते पण आहे. रनिंग ना ना ना, समथिंग इज गडबड है रे बाबा. नाही, खरं तर आपल्याला तो हायवे दिसायला पाहिजे. एवढं लवकर नाही येणार आहे तो हायवे. ओके, हा, टोल प्लाझा पार करून होता रे. टोल प्लाझा पार केल्यानंतर तो येतोय. रोडची माहिती असणं किती गरजेचं आहे बघितलं का. त्याच्या अगोदर आलोय आपण इथं टोल प्लाझाला. आठवतंय का नाही? म्हणजे मला आठवते, मी आलो होतो.
आग्रा विकास प्राधिकरण आपलं सहर्ष स्वागत करीत आहेत. तर आपण इथंच चहा ब्रेक करायची ना, माहोल बघून तरी वाटत नाहीये, नकोच. वाव, काय रोड आहे रे, मस्त एकदम. मला उजव्या बाजूचा हँड ग्लोव्स थोडासा इरिटेट किंवा टाईट होतोय असं वाटतंय. Thank you. Visit again. I hope the road has been finished, and we have to get down. So, where to get? I think it should be Agra. Okay, Delhi. आगरा के लिए यहाँ से डाउन हो जाओ. Why this is? तर ओव्हरऑल तुमच्या लक्षात आलंच असेल की आपण आपला रूट काय होता. आपण माल रोड करून तसंच पुढं फतेहाबाद रोड, तिथून इनर रिंग रोडवरून रिटर्न रामबागकडे, आणि रामबागवरून तसंच पुढे वॉटर बस, आणि तिथून टर्न घेऊन रेड फोर्ट. तर असा एक आपला सर्कल झालेला आहे आजचा. खूप छान राईड झाली ही. ऑलमोस्ट आपली 30 किलोमीटरची राईड होती, 30-35 किलोमीटरची राईड होती. खूप छान वाटलं. वेळ कसा गेला कळालेला नाही. हां, तर हा समोर रेड फोर्ट आहे. अंधारात सध्या दिसत नाहीये, पण आपण त्याच्या जस्ट पाठीमागच्या साईडला आहोत सध्या. ही भिंत तुम्ही बघू शकता. हा पण रोड खूप छान आहे, मस्त. हा कोणता तर यमुना किनारा रोड. तर हा आत्ताचा रूट म्हणजे आपला वाईमार्गे सातारा झाल्यासारखा झालाय. आपण मालवणवरून जिथून आपण निघालो तिथून आपल्याला हा रेड फोर्ट फक्त 2 ते 3 किलोमीटरचा होता, आणि आपण तसंच पुढं 30 किलोमीटर फिरून युटर्न घेऊन आपण सध्या इथं आलोय. हां, इथून सरळ पुढे गेल्यानंतर ताजमहाल. क्लिनिंग मशीन. तर सर्वात सुंदर अशी गोष्ट तुम्हाला आणि एनर्जीची गोष्ट तुम्हाला बघायला इथे भेटणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हे शिवाजी महाराज, आणि ते समोर लाल किल्ला. तर
आपला हा प्रवास इथे संपत आहे.